महाराष्ट्र एटीएस कडून धडक कारवाई करण्यात आली आहे। पाकिस्तानी कुख्यात शहजाद भट्टी याची टोळी सध्या रडारवर आहे। भट्टी आणि डोगरा टोळीशी संबंधितांवर ही कारवाई केली गेलेली आहे। नालासोपारा, मीरा रोड, नागपूर, पुण्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे। मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव इथे सुद्धा एटीएस कडून छापेमारी सुरू आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासूनच कारवाई केली जाते। या सगळ्या टोळ्यांना समर्थन देणाऱ्या व्यक्ती सुद्धा एटीएसच्या रडारवर आहेत। या सगळ्यांची एटीएस कडून चौकशी केली जाणार आहे असं समजतंय। या संदर्भात आपल्याला प्रतिनिधी शुभम उमाळे आणखी तपशील देत आहेत। शुभम, खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आज एटीएसची मोठी कारवाई पाहण्यात येत आहे आणि 1-2 ठिकाणी नव्हे तर सुमारे 7-8 ठिकाणपेक्षा जास्त ठिकाणी एटीएसची छापेमारी ही झालेली आहे। आणि प्रामुख्याने समजा पाहायला गेलं तर मग नालासोपारा, मीरा रोड, नागपूर, मुंबई, पुणे, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव या ठिकाणी छापेमारी जी आहे आज खरं तर सकाळी 8 वाजल्यापासूनच सुरू आहे आणि त्यामुळे मोठी खळबळ जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आज झालेली आहे। आणखी अर्थातच पाहायला गेलं तर एटीएसची कारवाई ही कशासाठी याबद्दलचा जेव्हा शोध घ्यायला गेलो त्यावेळेस समजलं की पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोंगर गँगशी संबंधित किंवा त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे त्यांना कोणत्याही प्रकारे फॉलो करत असतील किंवा सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमातून त्यांना फॉलो करणारी जी लोक आहेत किंवा जे त्यांच्यासोबत वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्याच्या किंवा नेमक्या त्यांच्या हालचाली काय आहेत अशा विविध संबंधित गोष्टी ज्या आहेत त्यावर कुठेतरी जे सातत्याने फॉलो करताना दिसून येत आहेत त्यांच्या विरोधात ही एटीएसची कारवाई करण्यात येत आहे। खरं तर हा एक खूप मोठा मुद्दा मानला जातो आहे। महाराष्ट्रामध्ये याची चर्चा आज सकाळपासूनच होताना दिसून येत आहे। जेव्हापासून बातम्या समोर आल्या तेव्हापासून आजची सर्वात मोठी बातमी जी आहे ही मानल्या जाते की एटीएसचे छापेमारी जी आहे ती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये चौकशी ही देखील होणार आहे। आता चौकशी अंतिम नेमकं एटीएस कडनं काय सांगण्यात येतं किंवा काय प्रसार माध्यमांना सांगण्यात येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आजच्या घडीची आणि आजच्या तारखेची ही खूप मोठी बातमी मानली जाते की एटीएस कडनं कारवाई ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी करण्यात येत आहे। 8 ते 10 ठिकाणी छापेमारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। निश्चित शुभम, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।